सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडेबा मच्छंद्रनाथ महाराज की जय. आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र पारायण याबद्दल थोडी माहिती. आता महाराजांचा सप्ताह येत आहे 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये सगळ्यांनी अवश्य गुरुचैत्र वाचावं ही सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे. चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनल दत्त छंद. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, नाथ महाराजांचे म्हणजे नवनाथ पारायणाबद्दल माहिती, नाथ महाराजांबद्दल माहिती, त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळेल, स्वामी समर्थ दत्त महाराज यांबद्दल आपल्याला माहिती मिळेल, मार्गदर्शन मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं. जे नवीन सेवेकरी असतील त्यांना सांगा अवश्य सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करावं हे का सांगतो, कारण जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे यासाठी. बाकी तुमच्यावर महाराज करून घेतील. तुम्हाला जर जोडायचं असेल तर महाराज बरोबर जोडून घेतील. करता करविता तुझी एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची, या युक्तीप्रमाणे महाराज करून घेतील. तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये सगळ्यांनी गुरुचैत्र वाचा. तर गुरुचैत्र जेव्हा वाचाल तेव्हा नियम वगैरे हे सगळे तुम्हाला माहिती असतील, आणि माहिती नसतील तर आपण यूट्यूब चॅनलला एक प्लेलिस्ट बनवलेली आहे गुरुचैत्र पारायणाची. ती पहिल्यापासून प्लेलिस्ट पहा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून कसं गुरुचैत्र करायचं, नियम काय आहेत, अटी काय आहेत, ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. महिलांनी वाचावं का नाही? महिलांनी वाचावं, अवश्य वाचावं. मूळ पोथी महिलांनी वाचू नये, आणि गंगाधर स्वामींची जी मूळ पोथी आहे ती वाचू नये, आणि दिंडोरी प्रणित पोथी वाचावी महिलांनी. पुरुषांनी मोठी पोथी वाचली तरी चालेल. मोठ्या पोथीला नियम बरेच आहेत आणि पाळावं लागतं त्याला. जर तुम्ही खाणं पिणं सहन होत असेल तर तसं त्या हिशोबाने गुरुचैत्र पारायण करा. बघा, महाराज कडक पण आहेत आणि तेवढे प्रेमळही आहेत. महाराजांना कडक पण चालतं. बरेच जण त्यासाठी करत नाहीत. असं काही नाहीये की गुरुचैत्र खूपच कडक आहे आणि त्याचं नियम बाह्य झालं तर महाराज शिक्षा करतात, तसं नाहीये. पण काही गोष्टीला महाराजांना त्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता तुम्हाला जेवण पोटात लागतंच, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तो नियम आहे काही गोष्टीचा. शरीरात पाणी पाहिजे म्हणजे पाहिजेच, तसं काही गोष्टी या महाराजांना लागतात म्हणजे लागतातच. नाही दिल्या तर महाराज चिडतात का? चिडत नाही, पण त्याचे परिणाम जे असतात ते आपल्याला थोडे काही प्रमाणात आपल्याला सहन करावे लागतात. महाराजांना प्रसन्न करणं किंवा महाराजांवर प्रेम करणं हे सोपं नाहीये. महाराज कळायला पाहिजे. पहिले महाराज समजून घ्या. नुसतं वाचायचं म्हणून बोटं फिरून वाचू नका. असं बोटं फिरवायची, नुसती वाचायची, मनातल्या मनात वाचायचं नाही. मोठ्यांनी वाचायचं. त्रास होणार, होऊ देत, किती त्रास होऊ देत, महाराज सोबत असतात. विश्वास ठेवा महाराजांबद्दल. महाराज आहेत, काही टेन्शन घ्यायची हे नाहीये, गरज नाहीये. सोबतीला असतात ते. 7 दिवसात तुम्हाला काय बरेच लोकांचे आहेत, मला पण मेसेज येतात, त्रास होतात, हे होतं ते होतं. होऊ देत त्रास, काय होत नाही. काय होतंय? होऊन काय होणार आहे? तुमचा जीव तर कंठाशी येणार नाहीये, तुम्ही तर जाणार तर नाहीये. महाराज सोबत असताना कशाला काळजी करायची? गुरु असतापाठीशी काळही त्याला थांबवू शकत नाही. गुरु पाठीशी असल्यावर. गुरुचैत्र जर तुमच्या घरात असेल तर काळही तुम्हाला शिवू शकत नाही, एवढी ताकद आहे गुरुचैत्रामध्ये. त्यामुळे गुरुचैत्र सगळ्यांनी वाचावं. आता गुरुचैत्र वाचन झाल्यानंतर तुम्हाला केंद्रात असाल, मठात असाल, औदुंबराच्या झाडाखाली बसलेल्या असाल, घरात असाल तर ठीक आहे, पण या ठिकाणी बाहेर बसलेले असाल कुठे, तर सवाष्ण ब्राह्मण कसे घालायचे, उद्यापन कसं करायचं. उद्यापन हे तुम्हाला साध्या पद्धतीने केलं तरी चालेल. सवाष्ण आणि ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण आहे आणि त्याची पत्नी म्हणजे ती सवाष्ण असते, तिला म्हणतात सवाष्ण. ब्राह्मण आणि त्याची पत्नी हे दोघं म्हणजे सवाष्ण ब्राह्मण हे दोन्ही जेव घालायचे, आणि ते जमलं नाही त्यांचे पाय धुवून पादोदक अभिषेक करायचा, त्यांना नमस्कार करायचा. कारण तेच आपल्यासाठी अनघा दत्त आहेत, म्हणजे तेच आपल्यासाठी दत्त महाराज आहेत असं समजून त्यांना त्यांचे पाय धुवायचे, आणि त्यांच्या दत्त महाराज ते आपल्या घरी आलेले आहेत असं समजून त्यांचं आदरातिथ्य करायचं आणि त्यांना जेव घालायचं. हे जर जमलं नाही तर दुसरा पर्याय काय आहे?
2 माणसं जेवतील एवढं अन्नधान्य, 1.25 किलो किंवा 1 किलो एवढं अन्नधान्य हे त्यांच्यासाठी काढून ठेवायचं आणि ते ब्राह्मणाला दान करायचं. दान हे कधीही सत्पात्री गेलं पाहिजे बघा. कोणालाही उठसूट उद्या आलं आणि रस्त्यावरच्याला दान दिलं, असं चालत नसतं, असं चालत नाही. मग सगळेच दान करायला बसले असते, असं नसतं करायचं. सत्पात्री दान केलं पाहिजे. एखादा ब्राह्मण, म्हणून तर एक पूर्ण अध्याय ब्राह्मणावर आहे, एक पूर्ण अध्याय ब्राह्मणावर आहे गुरुचरित्रामध्ये. ब्राह्मणाचं महत्व काय आहे ते मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ब्राह्मणाला दान अवश्य करावं. तुम्हाला जर काही दान जमलं नाही तर गोदान तरी करा, बाकी काही नाही. पैशाच्या रूपातच करायला पाहिजे का असं काही नाहीये. अन्नधान्य द्या, गोरगरिबाला अन्नधान्य द्या. त्या दिवसामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना अन्नधान्य द्या. पण सांगता झाल्यावर जे दान कराल ते ब्राह्मणालाच करावं, कारण ते सत्पात्री जातं. तुम्ही जी सेवा केली आहे, गुरुचरित्र करणं हे सोपं नाहीये. कळणं तर त्याहून अवघड आहे. तुम्ही किती वेळा हे वाचलं गुरुचरित्र, माझ्या बाबतीत पण असंच होतं. इतक्या वेळ वाचलं तरी ते पुन्हा नवीन असल्यासारखंच वाटतं. त्यामुळे ते नवीनच वाटतं कोणाला. त्यामुळे गुरुचरित्र कळणं तर अवघडच आहे आणि तेवढी आपली पात्रताही नाहीये. महाराज आपल्याकडून करून घेतात सगळं निर्विघ्नपणे. तर सगळ्यांनी 9 एप्रिल ते 15 एप्रिल तारीख लक्षात ठेवा. गुरुचरित्र पारायण अवश्य करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहा, आपण त्याचं निवारण करू. कोणाला भीती वाटत असेल जास्त गुरुचरित्र पारायणाची तर भीती अजिबात बाळगू नका. आपल्याला त्यासाठीच करायचंय, भीती नाही बाळगायची अजिबात. भीती पूर्ण दूर करा. आपण त्याच्यासाठीच बसलेलो आहे. महाराजांनी कशासाठी नेमून दिलेलं आहे आपल्याला, की त्यासाठीच दिलेलं आहे. भीती दूर करायची आहे गुरुचरित्राबद्दल. जेवढे जण गुरुचरित्र वाचतील ना तेवढी महाराजांबद्दल, आणि एकदा तुम्ही गुरुचरित्र वाचले की आयुष्यभर वाचत राहणार. हा माझा शब्द आहे, लक्षात घ्या. मी लिहून देतो बॉन्ड पेपरवर तुम्हाला, की एकदा तुम्ही जर गुरुचरित्र वाचायला घेतलं तर तुम्ही आयुष्यभर वाचणार. महाराजांना कधी सोडणार नाही तुम्ही. एवढं महाराजांबद्दल प्रेम निर्माण होईल. शेवटी रडायची पाळी येते महाराज जाताना, लक्षात घ्या. महाराज आपल्याला सोडत नाहीत. एवढं महाराजांची ताकद आहे. ज्याच्या घरी महाराज आहेत त्याला ते माहिती आहे सगळं. नुसतं बोललं तरी पाणी येतं डोळ्यात, एवढी महाराजांची ताकद आहे. तर सांगण्याची हीच विनंती आहे कळकळीची, की सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा. आणि काय अनुभव येतो काय नाही येतो, जे पहिल्यांदा करणार आहेत ते पण मला सांगा अनुभव. जे नवीन आहेत किंवा नवीन नसलेले जुने आहेत त्यांनी सुद्धा अवश्य बसा. ज्यांना शक्य नाही, आता नाहीच मला शक्य बसणं कामामुळे, त्या कामाच्या वेळेमुळे शक्यच नाहीये, तर त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तरी चालेल. कधी, जेव्हा पुण्यतिथी आहे त्या दिवशी. आणि रोज 14वा अध्याय 18वा अध्याय गुरुचरित्राचा वाचला तरी चालेल. तर उद्यापन कसं करावं, तर उद्यापन हे ब्राह्मणाला दान देऊन करावं. आणि दुसरी गोष्ट, सवाष्ण ब्राह्मण नाही जमले, सवाष्ण ब्राह्मण तर ब्राह्मणाला दान द्यावं. मंदिरात वगैरे कुठं ब्राह्मण असेल तर त्यांना दान करावं. 2 माणसं जेवतील एवढं तरी दान करावं. मग ते दानमध्ये सप्तधान्य आहेत, तुमचे गहू, तांदूळ, डाळ, मूग अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता. तर झालेली सेवा ही महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.